आत्म्याच्या दृष्टीने विचार केला, म्हणजे जीवाच्या दृष्टीने विचार केला, तर जीवाला संताचा महिमा सहजासहजी कळेल असं नाही, आणि जीवाकडून त्यांचं यथार्थ वर्णन होईल असंही नाही संताचं. का? जीवाला संताचा महिमा कळेल असंही नाही, आणि जीवाकडून त्यांचं यथार्थ योग्य सार्थ वर्णन जीवाकडून होईल संताचं असंही नाही. का? त्याचं कारण सांगतो. दोन प्रकाराने साधूचं जीवन आहे. व्यावहारिक दृष्टीने साधूचं जीवन वेगळं आहे आणि पारमार्थिक दृष्टीने साधूचं जीवन वेगळं आहे. व्यावहारिक दृष्टीने जीवन जगताना महात्मे सामान्य जीवाप्रमाणे जीवन जगत असतात. व्यावहारिक दृष्टीने खाणं पिणं चालणं बोलणं राहणं उठणं बसणं तुमच्या माझ्यासारखंच आहे. संताचं का आपल्यापेक्षा वेगळं आहे? बोलत राहा, मी काही केस करीत नाही तुमच्या. आपल्यासारखंच आहे ना साधूचं जीवन, आपल्यापेक्षा वेगळं नाही. पण पारमार्थिक दृष्टीने साधूच्या जीवनाचा विचार केला तर जीवन आपल्यापेक्षा वेगळं आहे म्हणण्यापेक्षा साधूचं जीवन देवासारखं एवढाला. बऱ्याच वेळेला असं घडतं कधी कधी एखाद्या व्यक्तीला त्याच्या पूर्वपुण्याईमुळे एखाद्या सत्पुरुषाची महात्म्याची संगती सुद्धा घडलेली असेल, सेवा घडली असेल, सहवास घडलेला असेल, पण त्यांची योग्यता त्यांचा अधिकार कदाचित लक्षात आला असेल. का? पूर्वपुण्याईमुळे सहवास घडला एखाद्या महात्म्यांची, पण त्यांची योग्यता अधिकार लक्षात का आला नाही? त्या जीवनाचा विचार करताना व्यावहारिक दृष्टीने केला, पारमार्थिक दृष्टीने नाही. आपल्याबरोबर बोलतात, आपल्याबरोबर चालतात, आपल्याबरोबर बसतात, आपल्याबरोबर म्हणजे सहवास घडला, संगती घडली महात्म्याची, पण व्यावहारिक दृष्टीने विचार केला, पारमार्थिक दृष्टीने नाही. म्हणून सहवास संगती घडून सुद्धा योग्यता अधिकार लक्षात जीवाच्या येत नाही. का? व्यावहारिक दृष्टीने तुमच्या माझ्यासारखं साधूचं जीवन असेल म्हणून त्यांची तुलना तुमच्या माझ्याप्रमाणे कधीच होत समुद्र नदी आणि समुद्राला नदी कधी समजू पाषाण म्हणून भगवान शंकराचं लिंग आहे, त्या लिंगाला पाषाण कधी म्हणू? त्याप्रमाणे महाराज म्हणतात संतनवती जगा माणसाच्या सारखे. महात्मा तो महात्मा आहे आणि सामान्य जीव तो सामान्य जीव आहे. व्यावहारिक दृष्टीने जरी सामान्य जीवाप्रमाणे त्यांचं जीवन असेल म्हणून त्यांची तुलना सामान्य जीवात कधीच होत नाही नाही नाही. किंवा त्यापेक्षा महाराज पुढे जाऊन बोलतात ना, दुःख म्हणे पैसे तहिसी समान भजन संत आणि जन. तैसे म्हटलं की प्रश्नचिन्ह आहे. कैसे?
या अभंगात अगोदर बरेच दृष्टांत दिले महाराजांनी. पृथ्वीची या पोटे हिरा गारगोटे, दोन्हीची निर्मिती एकातून आहे. पृथ्वीच्याच खाणीतून हिरा निघतो आणि पृथ्वीच्याच खाणीतून गारगोटी सुद्धा निघतात. हिरा पाहिलाय का बरोबर तुम्ही? हिरा पाहिला? हिरे माणिक मोती, हिरा नावाचं रत्न नाही, त्याची जग मोलाची किंमत आहे. असा तो काय पाहिलाय? पुढं हिरा पाहणं आपल्या भाग्यात नाही हो. तो हिरा नावाचा माणूस पाहिला असेल. माणसं म्हणतात ना, एवढा आहे आमच्या गावात हिरा, असा हिरा पाहिला असेल. हिरा नावाचं रत्न आहे, जग मोलाची त्याची किंमत आहे. त्याची निर्मिती पृथ्वीच्याच खाणीतून आहे आणि गारगुटीची निर्मिती पृथ्वीच्याच खाणीतून आहे. पण दोन्हीची तुलना, किंमत, योग्यता, अधिकार सारखा नाही. त्यापेक्षा महाराज म्हणतात, दह्याची अंगे निघे ताकलोनी, एक मोले दोन्ही मागून, एक मोले दोन्ही मागून, एक मोले दोन्ही मागून, दह्याची अंगे निघे ताकलोनी, एका मोले दोन्ही मागू नये. दह्यातूनच एका बाजूला ताक निघतं आणि एका बाजूला लोण्याचा गोळा निघतो. ताकाच्या भावात किमतीत म्हातारी देईल का लोण्याचा गोळा? पण दोन्हीची निर्मिती एकातून आहे. अनेक दृष्टांत दिलेली महाराजांनी. शेवटी महाराज म्हणतात, तुका म्हणे तैसे संत आणि जन दोन्हीशी समान भजू नये. अर्थात महात्मा तो महात्मा आहे आणि सामान्य जीव तो सामान्य जीव आहे. अशा योग्यतेचे जे महात्मे आहेत, संत आहेत, ते जीवाला सहजासहजी कळतील असं नाही आणि जीवाकडून त्यांचं योग्य वर्णन होईल असंही नाही. ऐका मग, जीवाला कळतील असं नाही, वर्णन होईल असंही नाही, म्हणून जीवाने संतांचं वर्णनच करायचं नाही का? कळतील असं नाही, योग्य वर्णन आपल्याकडून होईल असंही नाही, म्हणून जीवाने संतांचं वर्णनच करायचं नाही का? करायचं. का करायचं? भगवान सांगतात म्हणून करायचं. भगवान म्हणतात ना, अर्जुना, अरे वाचेला विश्रांती प्राप्त व्हावी असं वाटतंय अर्जुना, तर तू तुझ्या मुखाने साधूची काय कर? कथा कर. जेथ वाचा विसावे ते साधू कथा. अर्जुना, वाचेला विश्रांती प्राप्त व्हावी वाटते, तर तू तुझ्या मुखाने साधूची काय कर? कथा कर. मग अर्जुनाने प्रश्न केला, भगवान, ज्या साधूची कथा केल्यानंतर वाचेला विश्रांती प्राप्त होते, भगवान त्यांची काही लक्षणं काय? मग त्याच्या पुढे श्लोक सांगितला भगवंतानी, म्हणजे लक्षणं सांगितली. महात्मा नसतो माम पार्थ दैवीम प्रकृती माश्रितः. या श्लोकामध्ये जे भगवंतानी काही लक्षणं सांगितली, त्यापैकी काही लक्षणाचं वर्णन जीव करू शकतो. कुठपर्यंत? महात्मा यशस महात्मा, जो भगवंताचं अखंड चिंतन करतो, ध्यान करतो, नामस्मरण करतो, आपण म्हणतो हाही कोण आहे? महात्मा आहे असं म्हणतो. पण भगवान म्हणतात, अर्जुनाचे दैवी संपत्तीचे 26 गुण आहे. त्या दैवी संपत्तीच्या 26 गुणाचा आश्रय ज्या साधूने केलेला आहे, किंवा त्या दैवी संपत्तीच्या 26 गुणाचा अंतर्भाव ज्या साधूच्या ठिकाणी होतो, त्याला महात्मा असं म्हणतात. मग ते दैवी संपत्तीचे 26 गुण कोणते? त्या दैवी संपत्तीच्या 26 गुणाचा आश्रय साधूने कसा केलेला आहे, किंवा त्या साधूच्या ठिकाणी त्या 26 गुणाचा अंतर्भाव कसा होतो, याचं जीव वर्णन करू शकत. जीवाला काही त्याच्याशी घेणं देणं. आणि जे नेहमी कीर्तनात चाटा चुटा ऐकतात, सासू सुनाचं नवरा बायकोचं, त्याला तर काहीच घेणं नाही. ते दैवी संपत्तीचे 26 गुण कुठं भेटतात? मालेगावला का धुळ्याला, केवढ्याला येतात, कशाबरोबर खातात, काही घेणं नाही. हा, असंही लक्षात ठेवा. त्याचं सार्थ वर्णन जीव करू शकत नाही. का? पुन्हा कारण सांगतो त्याचं. जगामध्ये ज्या काही निरूपण गोष्टी आहेत, की आहेत तशा आपण वर्णन करू शकत नाही, किंवा आहे तशा जाणू शकत नाही. त्यापैकी एक जगात महात्मा आहे. लक्षात ठेवा. जगात सूक्ष्मात सूक्ष्म काय आहे असं जर आपल्याला कोणी विचारलं, तर त्याचं उत्तर काय देतो बाळा बापू? मराठीतलं बोल ना, किंवा आयरणीतलं म्हणलं काय ते?
सूक्ष्मात सूक्ष्म काय आहे? अणु आहे. जगामध्ये सूक्ष्मात सूक्ष्म आहे अणु. पण किती सूक्ष्म आहे अणु असं विचारलं तर उत्तर आहे का तुझ्याकडे? सूक्ष्मात सूक्ष्म आहे अणु, पण किती सूक्ष्म आहे विचारलं तर आपल्याकडे उत्तर त्याचं नाही. ऐका सांगतो मी आपल्याला. सुईचं टोक आहे. आपली कपडे शिवायची सुई आलं डोळ्याच्या समोर ते सुईचं टोक. ज्याला डोळा लागला त्याच्या समोर आला असं ना. जांभळीतच माझ्या लक्षात आलं तुमच्या डोळ्यासमोर आलं. जांभळ्या देऊ नका बरं. सुईचं टोक आहे आलं डोळ्याच्या समोर. त्या सुईच्या टोकाचे 100 भाग केले, त्याच्यातल्या 100व्या भागाला म्हणतात काय? अणु. आता त्या 100व्या भागाची दृष्टीने कल्पना होती का? सुईचं टोक नाही आपल्या जवळ, पण तरी सुईचं टोक म्हणलं की लगेच डोळ्यासमोर आलं. पण त्या सुईच्या टोकाचे 100 भाग केले, त्याच्यातल्या 100व्या भागाला म्हणतात अणु. आता त्या 100व्या भागाची दृष्टीने कल्पना होती का? याला निरुपम गोष्ट म्हणतात. आहे तशी जाणू शकत नाही. दुसरा मुद्दा पहा. व्यापकात व्यापक काय आहे असं जर आपल्याला कोणी विचारलं तर त्याचं उत्तर काय देतो आपण? आकाश. त्याला महत्व महियान म्हणतात. म्हणजे आता कोणी किती पदवीधर असो, डिग्री प्राप्त कुठलीही केलेली असो, म्हणजे बुद्धिवानाच्या दृष्टीने सुद्धा व्यापकात व्यापक आहे आकाश. त्याच्या पुढे अजून काही कोणाची बुद्धी गेलेली म्हणजे तुमच्या माझ्या सर्वांच्या दृष्टीने व्यापक आहे आकाश. ऐका थोडस बारकावे. आकाश एवढं व्यापक आहे, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते आकाश सुद्धा भगवंताच्या स्वरूपात काय खेळतो? लपंडाव खेळतो. न तुझं माझे खेळे लपीथपी ज्ञानोबराय म्हणतात. ऐका मग, आकाश एवढं व्यापक आहे ते ज्या भगवंताच्या स्वरूपात लपंडाव खेळतो तो परमात्मा किती व्यापक असेल कल्पना होती? कल्पना होती का? आकाश एवढं व्यापक आहे ते ज्या भगवंताच्या स्वरूपात लपंडाव खेळतो तो परमात्मा किती व्यापक? ऐका. आणि ज्या परमात्म्याच्या स्वरूपात आकाश लपंडाव खेळतो तो भगवान स्वतः सांगतोय अर्जुना, अरे त्या साधूचं चित्त एवढं व्यापक आहे, एवढं व्यापक आहे की त्या साधूच्या चित्ताने मला सुद्धा काय घातलेली? गवसनी. जयाचे चित्त गवसनी व्यापका मज अर्जुना. अरे साधूचं चित्त एवढं व्यापक आहे त्या चित्ताने मला सुद्धा काय घातली? गवसनी. ऐका, तुमच्या माझ्या दृष्टीने सज्जनानो व्यापकी आकाश. ते आकाश ज्या भगवंताच्या स्वरूपात लपंडाव खेळतो तो भगवान किती व्यापक. आणि त्या व्यापक भगवंताला ज्या साधूच्या चित्ताने गवसनी घातली त्या महात्म्याची व्यापकता केवढी विठाला. जे महात्मे संत आहेत ते मी सांगतोय जीवाला कळतील असं नाही, जीवाकडून त्यांचं वर्णन योग्य होईल असंही नाही. जीवाचा विषय सोडून द्या, चला पुढे. पण जगद्गुरु तुकोबारायसारख्या संतांनी म्हणावं मी त्यांचं वर्णन करू गेलो तर महाराज म्हणतात शब्द अपुरे पडतात, शब्द सुचत नाही. बोलण्याची सीमा हद्द बाउंड्रीज संपते झाली बोला याची. आता झाली बोला याची सीमा म्हणणारे आपल्यासारखे हबप नाही. ते कोण आहेत? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात झाली बोला याची. नुसतं तुकोबाराय संतांच्या बाबतीत झाली बोला याची सीमा असं म्हणतात असं नाही. मग आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जी 108 संतांची मालिका ही प्रमाणभूत मानलेली. किती संत आहेत? 108. त्या 108 संतांच्या मालिकेमध्ये संत पंचायतने म्हणजे 5 संताला थोडस उच्च स्थान आहे. ते कोणते? ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, शांतीब्रह्म, एकनाथ महाराज, जगद्गुरु आणि 5वे निळोपराय. या 5 संताला 108 संतांच्या मालिकेमध्ये संत पंचायतन असं म्हणतात. म्हणजे त्या 5 संतांचं स्थान इतर संतांमध्ये थोडस उच्च आहे. म्हणजे बाकीच्या संताला कमी लेखतात असा त्याचा अर्थ घ्यायचा नाही. पण या 5 संताला संप्रदायामध्ये संत पंचायतन म्हणतात म्हणजे थोडस उच्च स्थान आहे. आणि त्या 5 संतांमध्ये सुद्धा आणखी 2 संतांचं स्थान थोडस उच्च आहे. कोणते? माऊली आणि तुकोबाराय. ऐका,
आणि त्या 2 संतांमध्ये सुद्धा माऊलीचं स्थान आणखी थोडस उच्च आहे. म्हणजे 108 संतांच्या मालिकेमध्ये सर्वात उच्च स्थान आहे कोणाचं? मी फक्त आता ज्ञानोबरायचा फक्त अधिकार सांगतो तुम्हाला, त्याच्याकरता सांगतोय, फक्त अधिकार सांगतो. 108 संतांच्या मालिकेमध्ये ज्ञानोबरायचं स्थान सर्वात उच्च. एक परंपरेने योगी, नैष्ठिक ब्रह्मचारी. आतापर्यंत जे जे वैष्णव झाले त्या सर्व वैष्णवातले माऊली की कसे? ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल वैष्णव मोठा. सर्व वैष्णवात माऊली मोठे वैष्णव आहेत. चला पुढे. सर्व संतांनी ज्ञानोबाईला जे प्रशस्ती पत्र दिलं किंवा त्यांचं वर्णन केलं ते आपल्याला जे विशेषण लावले असतात ना आपल्या नावाच्या अगोदर, आपल्या मागे लावतात की नाही पदव्या लोक, तसले विशेषण दिलेले का? आपल्याला पदवी असतात. रामायणाचार्य, भागवताचार्य, विनोदा, गायना चार्य, कीर्तन, केसरी, आणखी काय बरेच असतात, शास्त्री, महंत, अशा बरेच पदवी असतात. ज्ञानोबाईला असले विशेषण आहेत का? नाही. ऐका, सर्व संतांनी ज्ञानोबाईला जे प्रशस्ती पत्र दिलंय ते ज्ञानी म्हणून दिलेलं आहे. काय म्हणून दिलंय ते? तुकोबाराय म्हणतात माऊली आतापर्यंत जे जे ज्ञानी झाले त्या सर्व ज्ञानी यांचे तुम्ही कोण आहेत? ज्ञानी यांचा गुरु राजा तुकोबाराय म्हणतात आतापर्यंत जे जे ज्ञानी झाले त्या सर्व ज्ञानी यांचे माऊली तुम्ही कोण आहेत? राजे ज्ञानी यांचा. हा चला, नामदेवरायांनी प्रशस्ती पत्र दिलं. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणूनी आले लोटांगणी नामदेव महाराज म्हणतात ज्ञानेश्वर महाराज हे उपजत कसे ज्ञानी. त्याच्यापेक्षा सांगू, माऊली उपजत ज्ञानी आहेत म्हणण्यापेक्षा ज्ञानोबरायच्या रूपानेच ज्ञान अवतीर्ण झालं म्हटलं तर वावगं नाही. हे प्रशस्ती पत्र आहे. कोणाचं? संत शिरोमणी नामदेवरायचं. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव हे कोणाचं प्रशस्ती पत्र आहे? तुकोबारायचं. आमच्या जनाबाईने प्रशस्ती पत्र दिलं. ज्ञानाचा 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 सागर सखा माझा ज्ञानेश्वर. हे वाचते का?
सख माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा जनाबाईने सांगितलं ज्ञानोबरायचं ज्ञान आहे कशासारखं सागरासारखं आहे. त्याला दुसरी उपमा आहे का कोणाची म्हटले सागर केवढा हो सागर केवढा हो म्हटले अमक्या अमक्या धरणा एवढा हो असा आहे का सागर हा सागरासारखा आहे. तसं ज्ञानोबरायचं ज्ञान आहे कशासारखं हे प्रशस्ती पत्र आहे पण कोणाचा पुरावा आहे हा जनाबाईचा. ज्ञानाचा सागर नामदेवराय म्हणतात उपजताची तुकोबराय म्हणतात ज्ञानियांचा. चला रामया जनार्दनाने वर्णन केलं त्यांचं. लोपले ज्ञान जगी हित निनते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. हा पुरावा आहे पण कोणाचा आहे रामया. चला एका जनार्दनाने प्रशस्ती पत्र दिलं. महाराजांनी दिलेलं प्रशस्ती पत्र. नाथ महाराज म्हणतात आतापर्यंत जे जे ज्ञानी झाले त्या सर्व ज्ञानी यांचे माऊली तुम्ही कोण आहे ज्ञानियांचा शिरोमणी वंदे दुर्ग पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. सर्व ज्ञानी यांचे तुम्ही कोण आहे शिरोमणी. अशी सर्व संतांचे प्रसिद्धी पत्र आहेत. आता सगळ्याचे सांगण्यापेक्षा तुम्हाला शेवटचं प्रमाण सांगतो. स्वतः भगवंताने प्रसिद्धी पत्र दिलं बाकी त्याचा विषय थोडा. समाधी सोहळ्याच्या प्रसंगामध्ये स्वतः भगवान म्हणतात ना देव म्हणे रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी एक ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याचे. किंवा ऐके का ज्ञान चक्रवर्ती पुतव ज्ञानाचीच मूर्ती. म्हणजे सर्व संतांनी भगवंताने ज्यांना ज्ञानी म्हणून प्रशस्ती पत्र दिलं. एक जे परंपरेने योगी नैष्ठिक ब्रह्मचारी वैष्णवात मोठे आणि 108 संतांच्या मालिकेमध्ये ज्यांचं स्थान सर्वात उच्च आहे. सामान्य अधिकारी का ऐका मग. पण ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात खरे जे संत आहेत माऊली म्हणतात खरे जे संत आहेत खरे जे महात्मे आहेत त्यांचं मी जर वर्णन करू गेलो तर मी केलेलं वर्णन मी केलेली त्यांची स्तुती कशाप्रमाणे होईल. ज्ञानोबांनी इथे दृष्टांत दिला. जसं सोन्याचा बनवलेला अलंकार आहे कुठलाही अलंकार असू द्या त्या अलंकाराला वरून पितळाचं तांब्याचं पॉलिश दिलं तर तो अलंकार योग्य दिसेल की नाही. असं असं नाही दिसणार. सोन्याच्या बनवलेल्या अलंकाराला पितळाचं तांब्याचं पॉलिश दिलेलं योग्य दिसणार नाही. वरून चिखलाचा लेप दिला तर योग्य दिसणार नाही. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात खरे जे महात्मे आहेत खरे जे संत आहेत मी जर त्यांचं वर्णन करू गेलो मी त्यांची स्तुती केली तर मी केलेली स्तुती मी केलेलं वर्णन कशाप्रमाणे होईल त्या अलंकाराला पॉलिश दिल्या प्रमाणे. सारे पंधया रजतवनी पैसे स्तुतीची बोलणी केलेली स्तुती अथवा बोलणं त्याप्रमाणे होईल. त्यापेक्षा माऊली म्हणतात मग मी एकच करतो काय उगाच माथा ठेवीचे चरणी हेची भले. उगाच माथा ठेवी जे चरणी हेची भले. हे म्हणणारे हवं पण नाही. माऊली म्हणतात उगाच माथा ठेवी चरणी याची भले. तुकोबाराय म्हणतात झाली बोला याची सीमा.
चला कोणी असं म्हणेल ठीक आहे, नसल तुकोबराईला वर्णन करता आला महिमा कुणाचा, संताचा, नसल माऊलीला वर्णन करता आला, स्वर्गाधिक ब्रह्माधिक देवन करतील का? महाराज म्हणतात न कळे साचार ब्रह्मादिका, स्वर्गाधिक ब्रह्माधिक देवालाही संताचा महिमा कळेल असं नाही. चला पुढे. आता हे कलियुग आहे. कलियुगामध्ये संत वाङ्मयावर, शास्त्रावर, पुराणावर बद्दल सुद्धा शंका घेणारी माणसं जन्माला आलेली, संत वचनावर विश्वास न ठेवणारी सुद्धा अवला जन्माला आलेली आहे का? पण कोणी असं म्हणेल महाराज नसल माऊलीला वर्णन करता आला संताचा महिमा, स्वर्गाधिक ब्रह्माधिक देवाला नसेल करता आला, नसेल तुकोबराईला. पण आज समाजामध्ये शब्द पांडित्य मिळवणारे हजारो आहेत ना, लाखो आहेत. हो महाराज असे काही वक्ते हजारो नाही लाखो समाजाला आपल्या वाणीने काय करता, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, ठीक आहे, किंवा आकर्षण करून घेतात त्यांचं. अहो महाराज जे लाखो समाजामध्ये शब्द ज्ञान सांगतात, शब्द पांडित्य मिरवतात, ते संताचा महिमा तर चालता चालता वर्णन करतील की नाही? महाराज म्हटले नाही ना दादा, शाब्दिकाचे काम नाही, शाब्दिकाचे काम संताचा महिमा तो बहु, शाब्दिकाचे काम, शब्द पांडित्याचं ते काम नाही. कशाप्रमाणे पुढे दृष्टांत दिला, बहु दूध जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय? भरपूर दूध देणारी गाय आहे, म्हैस आहे, म्हणून ती कामधेनू होईल का? नाही. कामधेनू एवढं दूध देणार नाही. पण दृष्टांतात महाराजांनी तेवढाच उल्लेख केला, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय. पण कलियुगी, कलियुगात काय डोकं लावतील माणसं सांगता येत. ठीक आहे, महाराजांनी गायीचा म्हशीचाच उल्लेख केला, पण एखाद्याने जर असं डोकं लावलं तर 22 खंड्या शेळ्या जर एकत्र आणल्या तर त्यालाही काही दूध देणार? कोणा इतकं, कोणा इतकं, कामधेनू इतकं. असं उद्या कोणी डोकं लावू नाही. म्हणून महाराजांना दुसरं प्रमाण उच्चारावं लागलं, परित्या निराळ्या कामधेनू, परित्या निराळ्या कामधेनू. आता उदंड शब्द तिकडे लावून घ्यायचा. उदंड त्या गायी, उदंड त्या म्हशी, उदंड त्या, या सगळ्या उदंड एकत्र आणल्या. परी त्या निराळ्या, कामधेनू ती कामधेनू, जरशी ती म्हैस ती, शेळ्या त्या परीच्या निराळ्या, कामधेनू. तसं समाजामध्ये किती शब्द पांडित्य मिरवणार असेल, शब्द ज्ञानी असेल, त्याचं ते काम नाही. शाब्दिकाचे काम ऐका मग, शाब्दिकाचे काम नकळे साचार. मौली म्हणतात उगाच माथा ठेविजे चरणी हेची भले, आणि महाराज म्हणतात झाली बोलायाचे सीमा. महाराज म्हणतात मी संताचा महिमा वर्णन करू गेलो तर शब्द अपुरे पडतात, शब्द सुचत नाही, बोलण्याची सीमा, हद्द, बाउंड्रीज संपते. पण महाराज जिथपर्यंत संताचा महिमा वर्णन करता येतो, जिथपर्यंत वाणी बंद पडत
नाही. जिथपर्यंत शब्द सुचतात तिथपर्यंत तरी आम्हाला संताचा महिमा वर्णन करून सांगा म्हटल्यानंतर जिथपर्यंत शब्द सुचतात तिथपर्यंत. मग महाराजांनी कमी वर्णन केलेला नाही. कशाप्रमाणे तुमच्या व्यवहारातला दृष्टांत सांगतो. ठीक आहे, माणसं नाराज दिसायली आहे ना. सांगू का एक दृष्टांत? मागच्याकडे नाही दृष्टांत म्हणलं चेहरा बरा झाला वाटतं. ऐका, सांगत नसतो मी दृष्टांत, पण सांगतो एक. आता हे कोणतं युग आहे आपलं? कलियुग आहे. कलियुगामध्ये नवीन रूढी परंपरा पद्धती चालू झाल्या ज्या पूर्वी नव्हत्या. ऐका, पूर्वीचा काळ म्हणजे कधी 25-30 वर्षाच्या पाठीमागचा काळ पाहिला. एखादा वारकरी, एखादा वैष्णव, एखादा महात्मा आहे, तो जर गेला पुढे सत्याला नाही, तर त्याच्या दशक्रिया विधीला कीर्तन म्हणा प्रवचन ठेवण्याची पूर्वी परंपरा पद्धती होती. पण तो कोण असेल तर वारकरी, वैष्णवे किंवा महात्मा एखादा, तर त्यांच्या विधीला ते ठेवण्याची परंपरा पद्धती होती. पण आता काही तसं बंधन राहिलेलं नाही. ते वारकरी असो अथवा नसो, त्याच्या गळ्यात माळ असो अथवा नसो, आळंदी पंढरीची वारी केलेली असो अथवा नसो, ज्ञानेश्वरी गाथा वाचलेली असो अथवा नसो, कीर्तन प्रवचन श्रवण केलेलं असो अथवा नसो, सप्त्यात वर्गणी असा जरी पिस असला तरी त्याच्या दशक्रियेला ठेवतात. काय? कीर्तन म्हणा प्रवचन ठेवतात. आता त्याच्या कुटुंबाची एक खुली कल्पना असते, लोकही ठेवतात, आपणही ठेवलं तर यांचा झाला तर झाला. काय? आयुष्यात परमार्थातलं कुठलंच कर्म नाही. हाताने दान धर्म नाही, अन्नदान नाही, मुखात नामस्मरण नाही, सात्विक सत्कर्म कुठलं जीवनामध्ये घडलं नाही. त्याच्या दशक्रिया विधीला प्रवचन ठेवा, कीर्तन ठेवा, काही होणार नाही. उद्धार होईल हे स्वप्नात सुद्धा आणायचं. ती बापाची पेंड नाही, लक्षात ठेवा. त्याला आयुष्यभर सत्कर्म काहीतरी साधना करावी लागते, त्यावेळेला होत असतो. आयुष्यभर सगळं शास्त्रबाह्य कर्म केलं, नास्तिक कर्म केलं सगळं, आणि शेवटी गेल्यानंतर 10व्याला प्रवचन कीर्तन ठेवून काही होणार नाही. लोक म्हणतील बहुत चांगले कुटुंब दिसतंय, सात्विक यांनी ठेवलं, एवढाच अर्थ होईल, याच्यापेक्षा वेगळं नाही काही. पण ठेवतात लोक, खुली कल्पना आहे. मग कुणी पोस्टर छापतं, त्याच्या पत्रिका छापतात, आणि बोलणारी म्हणतात, कुणी वैकुंठवासी म्हणतात, कुणी कैलासवासी म्हणतात, कुणी स्वर्गवासी म्हणतात. आता ज्यांनी आयुष्यभर जीवनामध्ये काहीच सत्कर्म केलं नाही ते जाईल का वैकुंठात, स्वर्गात, कैलासात? पण लोक तर म्हणतात ना, ते कुठं जाईल तुमच्या हिशोबाने? नरकवासी, कैलासवासी नाही, वैकुंठवासी नाही, स्वर्गवासी नाही, ते कोण्या वासी जाईल? नरकवासी. पण तशी छापण्याची आधी पण पद्धती नाही. आणि यांचे मायबाप कोण्या वाशी लावायचे ते यांच्या हातात नाही, ते प्रेसवाल्याच्या हातात आहे. आपण छापाय जातो ना पत्रिका, ज्या प्रेसवाल्याकडे वैकुंठवासी माय नसेल तिथं जेवढे छापतील ते सगळे पुढं, ज्याच्याकडे स्वर्गवासी माय नसेल तिथं जेवढे छापतील ते सगळे. अजून नरकवासी काही कोण्या प्रेसवाल्याने मायना ठेवला, कारण त्याचं बुड बसल ना, धंदा चालणार नाही. जातात 70% तिकडे, हा भाग वेगळा ठेवतात. ते प्रवचन म्हणा, कीर्तन म्हणा, चला. आता ज्याचं ते कीर्तन प्रवचन ठेवलेलं आहे, आता आपली महाराज मंडळी तशी चॅप्टर असतात. जरी त्या गावात ते कधी गेलं नसलं, तिथं गेल्यावर विचारते ते कुणाला, जय हरी महाराज तुम्ही इथले का? हो. काय म्हणत होते त्यांना? ज्याचं दाव आहे त्याला ते सांगतात बा, तात्या, दादा, मामा, नाना काहीतरी म्हणत होते असं सांगतात. बर, मग ते प्रवचनाला बसल्यानंतर ते सांगतात त्यांचं काय नाव होतं, त्यांना काय म्हणत होते. ते गेले म्हणजे गावचं छत्रच, ते गेले म्हणजे या गावचं पांघरूनच गेलं. कर्णासारखं ज्यांचं दातृत्व होतं, पण त्याच गावात मागं बसलेले 10वेतले गडी असतात. ते म्हणतात बाबा आमचं घेतलेलं बुडीलं त्यांनी, कर्ण नव्हता तो, दुर्योधन होता, मागून गडी म्हणतात. आणि हे ते सांगत ते वर्णन, कर्णासारखं ज्यांचं दातृत्व होतं, धर्मासारखी ज्यांची नीती होती. आता महाराजाला काय, आता महाराजाला माहितच नाही ते कर्णासारखा होता, दुर्योधनासारखा होता,
दुःशासनासारखा होता. काय महाराजाला माहिती. पण आता महाराजाला कसाही असला तर त्याला चांगलं म्हटलं पाहिजे ना तिथं, कारण पोरं पण त्याच्या पाकिट घ्यायचे. त्याला नाव ठेवले पोरं काय देते, नारळ देते ना मोकळा, असं आहे त्याचं. पण नेम असा आहे सांगतो तुम्हाला. कीर्तनामध्ये नारदाच्या गादीवर किंवा प्रवचन करताना त्या व्यासपीठावर बसल्यानंतर सर्वसामान्याचं वर्णन करू नये असा नेम आहे आपल्या संप्रदायाचा. वारकरी, वैष्णवे, गुणीजने, महाराज मंडळी त्यांचा नाम उल्लेख करणं वावगं नाही. पण ज्याचा परमार्थाचा काही संबंध नाही तो परिस्थितीने मोठा असेल किंवा एखाद्या पदवीवर असेल, पण आपण या गादीवर त्याचं वर्णन करायचं काही अधिकार नाही. कारण महाराज म्हणतात ना, वर्णाविती कीर्ती एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची, हा असा भाग आहे बुवा. म्हणून ज्याचा परमार्थाशी काही संबंध नाही त्याचा कधीच महाराज मंडळींनी इथे उल्लेख करायचा नाही, वर्णन करायचं नाही, काही घेणं नाही. त्याच्यात आपल्याला काही ते भूषण नाही. तशा मंडळीचं वर्णन केलं तर ते आपल्याला नाक दूषण आहे, आलं लक्षात. म्हणून इतरांचं वर्णन करायचं नाही. आपला वारकरी, वैष्णवे, महात्मा आहे अर्थात गुणीजने त्यांचा नाम उल्लेख करणं वावगं नाही. पण याच्या व्यतिरिक्त अन्य परमार्थाचा ज्याचा काही, ज्याला एखादं सोमवार सुद्धा कळत त्याचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. विठाला महाराज करतात वर्णन, त्याचं त्याच प्रवचन असतं. आणि ते प्रवचन संपलं ते 5-5 मिनिटं बोलतात बघा. ते इकडं नाही पद्धती. प्रवचन संपलं ते 5-5 मिनिटं बोलतात. ते काय म्हणतात आहे का इकडे लय लांब येला इकडे म्हणते ते बोलतात पुन्हा 5-5 मिनिटं. आता त्याच्यातली काही मंडळी अशी असतात महाराज त्यांना श्रद्धांजली कशी व्हावं हेही काही कळत, पण आता नाव पुकारले ते बोलतात. आता आपल्यालाही मस्त आता घाई असते जायची, पण आता तसं जाणं बरं दिसत नाही. ते काय म्हणत राहतात, पहा या कुटुंबावर दुःखाचा काय कोसळलाय, बरं कोसळून दे. आणि त्या दुःखातून सावरण्याची शक्ती बुद्धी द्यावी त्यांना. कुणी? ईश्वराने. तुझं काय त्याच्यात, तुझं काय? तू श्रद्धांजली व्हायला उठला ठीक आहे, त्यांच्या एक काय 7 डोंगर कोसळून दे, पण त्या दुःखातून सावरायची शक्ती बुद्धी कोणाला द्यायला होतो? म्हणजे तू सुटला मोकळा तसा. बर बर तुला एवढा अधिकारी का पांडुरंगाला, भगवंताला, की तू यांना दुःखातून सावर? म्हणजे एवढ्या वाऱ्या करून तुझं ऋण साचले का त्याच्यावर? एवढे पारायण घडले का तुझे? तुला एखादं सोमवार कळा ना त्या दिवशी तू हाणतोय, आणि तू सांगतो का यांना दुःखातून सावर? तुला काय अधिकार आहे? काही अधिकार नाही. ज्यांनी काही साधना केली, ज्यांनी पारायण केले, ज्यांनी वारी केली पाहिजे, ज्यांनी नामस्मरण केलं, ज्यांनी साधना केली, तो सुद्धा अधिकाराने नाही पण विनंती करू शकतो भगवंताला. आणि यांचा काहीच संबंध नाही हो. एखादं सोमवारी सुद्धा ही माणसं खातात पितात आणि ते सांगतात की भगवंताने त्यांना सावरण्याची शक्ती बुद्धी द्यावी. आता काही माणसं तर कशालाही काही म्हणतात. काही माणसं चिर आत्म्याला चिर शांती म्हणतात. अरे आत्मा चिरच आहे, तो मरत नाही, भिजत नाही, कुजत नाही, जळत नाही. न जायते म्रियते वा कदाचित नैन छिंदंती शस्त्रांनी नैनंद हती पावकहा न सेनंकले तर आपण स्वशंती मारुता. ते म्हणत, मी म्हणतो आपल्याला शास्त्र काहीच कळत नाही तर मग एवढं म्हणावं त्यांना चांगली योग्य गती प्राप्त व्हावा, सद्गती. एवढं म्हणलं तर काही जमत नाही का? जे काहीच माहित नाही ते बोलायची काही गरज? पण बोलत राहतात. पण ते असे 4-5 जण बोलले, पण ज्याचा विधी चालू होता ना त्याचं आणि ज्याचं जीवन संगतीत गेलं ते मागच्या कोपऱ्यात बसलो. कोणाचं तरी लक्ष गेलं. अरे म्हटले ज्यांचं उभा आयुष्य संगतीत गेलं ते आहेत, त्यांना थोडस बोलू द्या थोडस, की नाव त्यांचं पुकारलं की आले झोप. आपण ज्यांच्या विधी करता जमला त्यांच्या सारख्याचं वर्णन माझ्यासारख्या पामराने काय करावा? म्हणजे गेलेला महात्मा झाला हा पामर. त्यांच्या सारख्याचं वर्णन करायला माझ्याकडे शब्द शिल्लक नाही. एवढं म्हणतो पहिल्या जागेवर जाऊन बसतो का? नाही, फक्त उभा राहिलं तेवढं म्हणत असतो. आता त्यांच्या सारख्याचं वर्णन माझ्यासारख्या पामराने
काय करावं आणि जे पहिल्यापासून सांगायला सुरुवात करतो. आम्ही मराठी शाळेत सुद्धा दोघं बरोबर होतो, नंतर कॉलेजला सुद्धा बरोबर राहिलो, कॉलेज संपून गावाकडे सुद्धा बरोबर आलो, राजकारणात सुद्धा आम्ही दोघं मिळून बरोबरच राहिलो. दोघांनी मिळून आम्ही गावचं सगळं कोणी सांगतो रे, दोघांनी मिळून गावचा असा विकास केला, आमकं केलं, ढमकं केलं, तमकं केलं, खालून कोणाला तरी म्हणावं लागतं तात्या. अजून बोलायच्या दोघं तिघं थांबा थांब, ते थांबत नाही, थांब रे बोलू दे थोडस. पहिला उभा राहिलं त्यावेळेला म्हणत असतो आता माझ्यासारखीने त्यांच्यासारख्याचं वर्णन काय करावा, आणि बोलायला लागल्यानंतर जसं काहीच्या काही वर्णन करतो, दृष्टांत आपला संपला. तसं तुकोबराय म्हणतात मी संताचा महिमा वर्णन करू गेलो, शब्द अपुरे पडतात, शब्द सुचत नाही, बोलण्याची सीमा हद्द बाउंड्री संपते. पण महाराज जिथपर्यंत शब्द सुचतात, जिथपर्यंत वाणी बंद पडत नाही, तिथपर्यंत तरी संताचा महिमा वर्णन करून सांगा म्हटल्यानंतर महाराजांनी कमी वर्णन केलेला नाही. तो जो महिमा वर्णन केला अभंगामध्ये तो आलिंगनाचा महिमा सांगितला. आलिंगन झाले आलिंगन झाले आलिंगन झाले आलिंगन झाले महिमा वर्णन केला महाराजांनी तो आलिंगनाचा महिमा सांगितला आहे. कोणता महिमा आहे तो? आलिंगनाचा. ऐका, तसा संताचा महिमा अनेक प्रकाराने वेगवेगळा वर्णन केलेला आहे. एक प्रकाराने, किती प्रकाराने? अनेक प्रकाराने वर्णन केलेला आहे. पण प्रामुख्याने जो संताचा महिमा सांगितला आहे तो 8 प्रकाराने सांगितलेला आहे. किती प्रकाराने? 8. चरणाचा महिमा वेगळा, भेटीचा महिमा वेगळा, त्या महात्म्याचे चरण नुसते दृष्टीने पाहिले त्याचा महिमा वेगळा, संगतीचा महिमा वेगळा. किती झाली? कोणते कोणते? चरणाचा महिमा वेगळा, भेटीचा महिमा वेगळा, त्या महात्म्याचे चरण नुसते दृष्टीने पाहिले त्याचा महिमा वेगळा, संगतीचा महिमा किती झाले? म्हणजे याचा अर्थ तुझं लक्ष त्याच्यावर नव्हतं. ऐक, हस्तकृपेचा महिमा वेगळा, अंतकरण कृपेचा महिमा वेगळा, नेत्र कृपेचा महिमा वेगळा आणि आलिंगनाचा महिमा वेगळा. किती झाले? 8. आता सगळ्या प्रकारचा नाही सांगत, त्याचा एक पुरावा सांगून पुढे जातो, वेळ कमी. चरणाचा महिमा आहे संताच्या. काय? वासनेचे बीज लागता वासनेचे बीज हा महिमा आहे. पण कशाचा? संताच्या चरणाचा महिमा आहे.
भेटीचा महिमा आहे. काय ताप ताप उठा उठी किंवा जाय उठा उठी, पण कधी झाली या भेटी हरिदासांची. हा भेटीचा महिमा आहे. पाप ताप दैन्य उठा उठी जाय झाली या भेटी हरिदासाची भेटीचा महिमा आहे. चला पुढे. तिसरा त्या महात्म्यांचे नुसते चरण दृष्टीने पाहिले त्याचा महिमा आहे. काय त्रिविध तापाची झाली बोलवण त्रिविध तापाची झाली बोळवण, पण कधी देखिल्या चरण वैष्णवांचे नुसते पाहिले तरी त्याचं ते फले. संगतीचा महिमा सांगितला. संत संगतीने संगतीने थोर लाभ झाला. कोणता मोहनी रसाला घातले बाहेर काम क्रोध वैरी बैसला अंतरी. याला संगतीचा महिमा म्हणतात. किती झाले? 4. हस्तकृपेचा महिमा आहे. जगद्गुरु तुकोबारायची निळोबाराईवर झाली ती कोणती कृपा आहे? हात ठेविला प्रसाद देऊन केले. किंवा माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची रेड्यावर झाली ती कोणती? जवळ घेतलं त्याला, हात ठेवला त्याच्या मस्तकावर, आज्ञा केली त्याला. ज्ञानदेव म्हणे बोल रे, ओंकार शब्द मूळ प्रणवाच. आज्ञा केली म्हणजे ज्ञानोबरायची ती जी रेड्यावर कृपा झाली ती कोणती कृपा आहे? हस्तकृपा. कृपा झाल्या बरोबर होता तुमची कृपा निजबोध. हस्तकृपेचा महिमा आहे तो. चला पुढे. अंतकरण कृपेचा महिमा. सद्गुरु निवृत्तीनाथांची ज्ञानोबरावर जी झालेली कृपा आहे ती कोणती कृपा आहे? अंतकरण कृपा आहे. परंपरेने आलेलं ज्ञान आदिनाथ भगवान शंकरापासून गहिनीनाथाकडून ते निवृत्तीनाथांना मिळालं. पण निवृत्तीनाथाने जे ज्ञानोबराईला ज्ञान दिलं म्हणजे ज्ञानोबराईवर जी कृपा झालेली ती अंतकरण कृपा आहे. हृदयची दोन्ही हृदय एक झाले तो अंतकरण कृपेचा महिमा आहे. चला 7वा नेत्र कृपेचा महिमा आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजाची गावावर जी झालेली कृपा आहे ती कोणती? कृपा कटाक्षाने हरिले, कृपा कटाक्षाने हरिले, आपुले पदी पैसविले. किंवा आपणा सारिखे करीती तात्काळ. नाथ महाराजाची गावगावर जी कृपा झाली ती कोणती कृपा आहे? नेत्र कृपेचा महिमा आहे. आणि अभंगात सांगितलेला आलिंगनाचा महिमा आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्याता जोडे. महाराज म्हणतात संतांच्या आलिंगनामध्ये मोक्षाची प्राप्ती. पण कोणता मोक्ष?
सायुज्य मोक्ष, त्यालाच कैवल्य मोक्ष म्हणतात, त्याला जन्मबाहुरूप मोक्ष म्हणतात, त्यालाच वेदांत शास्त्रामध्ये खऱ्या अर्थाने आत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंद सुखाची प्राप्ती म्हणतात. अर्थात त्या मोक्षाची प्राप्ती महाराज म्हणतात संतांच्या आलिंगनामध्ये आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्याचा जोडे, असं महाराजांचं मत आहे. ऐका, पण जे थोड्या मोठ्याचं श्रवण करणारी मंडळी त्यांना शंका येऊ शकते, महाराज ठीक आहे तुम्ही सांगता संतांच्या आलिंगनात मोक्ष प्राप्त होतो, पण आतापर्यंत आम्ही थोडा मोठ्याचं श्रवण केलं महाराज. वेदांत शास्त्राचा सिद्धांत असा आहे की ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. ज्ञानविन मोक्ष नाही ज्ञानविन मोक्ष नाही, हा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे की ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही नाही नाही. हा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. आणि महाराज म्हणतात आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, म्हणजे महाराजांचा गाथा सुद्धा 5वा वेद आहे. ते काही कादंबरीचं पुस्तक नाही, तो 5वा वेद आहे गाथा. महाराजांचं मतही खरं आहे आणि वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे की ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही, हा त्यांचाही सिद्धांत खराच आहे. ऐका, ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो हा सिद्धांत तर खराच आहे. ऐका, मग ज्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो, जीव मुक्त होतो, ते ज्ञान देतात ते संत का देव? बोलत राहा, वेळ कमी आपल्याला. ज्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो ते ज्ञान देतात ते संत का देव? संत ज्ञान देतात. बर, त्याच ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो ते ज्ञान देणारे संत आहेत. मग संत ज्ञान देतात कुठे? रस्त्यात भेटल्यावर, लग्नात भेट झाल्यावर, स्टँडवर भेटल्यावर. स्टँडवर, रस्त्यात, लग्नात संत भेटत नसतात, बप भेटतात. हा, संत भेटणं कठीण आहे, बहु अवघड आहे संत भेटी. हा, किंवा महाराज म्हणतात असे की कुटीतल्या गोष्टी कदाचित तुम्ही शक्य कराल, पण साधूची भेट होणं शक्य. चंद्रावृत सुखे असे कुटीतल्या गोष्टी महाराज म्हणतात चंद्रामृत सुखे सेववे. चंद्राचं अमृत सेवन करणं शक्य नाही, पण कदाचित महाराज म्हणतात शक्य होईल, पण संत भेटतील असं. आता ते सुद्धा सहज शक्य. चंद्राचं अमृत सेवन करणं शक्य आहे का? नाही. पण न जाणो चकोर पक्षाचा तुम्हाला मिळाला काय जन्म, तर तो चकोर पक्षी सेवन करतो ते अमृत. कशाचं? किंवा आपण कोजागरी दिवशी आजबतो का नाही, कशात ताटात दूध घेऊन आजबतो, पण ते सुद्धा आहे का तो मध्यानाला येऊस तर ते तापवायचंय काय. हा, पण गप्पा मारी काहीतरी टिंगल टावळ्या तरी दूध पिऊन कवाच मिळत नाही. ते काय चंद्राचा अमृत, तो मध्यानाला येऊस तर काहीतरी नामस्मरण, भजन, कीर्तन, कथा काहीतरी करावी लागते तोपर्यंत ते. हा, आणि मग त्याच्यात ते घेऊन काहीच म्हणजे त्याच्यात काही अंशात प्राप्त होत नाही, तर तोपर्यंत हाणला डोकला आणि मग कधी दूध पियाला तापलंय. आता किती परातभर हाणून काय होणार नाही, लक्षात ठेवा. तसं चंद्राचं अमृत सेवन करणं कठीण आहे, पण कदाचित महाराज म्हणतात ते शक्य होईल, पण परी त्या साधूची भेटी
पुढे महाराज वर्णन करताना म्हणतात असताना म्हणजे मावळत्या दिशेला चालेला सूर्य सुद्धा थांबून घेता येईल. थांबल की नाही आपण असं केल्यावर? थांबल की नाही? नाही नाही, आपल्या दृष्टीने शक्य पण अशक्य असंही नाही. आता आपण हात केल्यावर गाडी सुद्धा फाट्यावर थांबत नाही, एवढा फरक आहे. आता काही काही माणसाला कळतही नाही, ती काळी पिवळी पिवळ्या पाटीची पांढऱ्या पाटीची काहीला धोरणच नसतं. कोणती आली तर मग ते टू व्हीलर असो फोर व्हीलर. आता चालवणारे त्याच्यापेक्षा चॅप्टर असतात. एकटं जरी ते बसून आलं ना आणि एखाद्याने हात केला, ते जवळ आल्यावर असं करतं मला डबल जमतच नाही, म्हणजे घ्यायचं नाही त्याला. कुणी म्हणतं हवाच कमी, कुणी म्हणतं मला इकडेच वळायची, माणूसच पुढे चाललाय. म्हणजे आपण हात केल्यावर गाडी सुद्धा थांबत, सूर्य थांबल काय? आपल्या दृष्टीने ते शक्यच नाही. पण अशक्य असंही नाही. याच भारतवर्षामध्ये अशा काही महान पतिव्रता झाल्या की त्यांनी त्याला उभू दिलं नाही, किंवा काही असे महात्मे झाले याच भारतवर्षामध्ये की त्यांनी साक्षीदार म्हणून बोलून घेतलंय खाली. कोणाला? मी सांगितलं बाबा मी इथे आलो तर विश्वाचा व्यवहार बंद होईल, अंधार पडेल, चिंता नको करू, ये. आणि स्वतःची फिरली काय? मला वाटतं 10वी अध्यायात त्याचं वर्णन केलेलं आहे. एकाची छाती कपिलली, एके सृष्टीवरी सृष्टी केली. छाती म्हणजे लंगोटी. छाती म्हणजे एकाच्या लंगोटीने त्याच्या जागी प्रकाश देण्याचं काम केलंय आणि त्याला खाली बोलवून घेतलंय. आपल्या दृष्टीने काही शक्य पण अशक्य कोटीतली गोष्ट सुद्धा महाराज म्हणतात शक्य कराल, पण संत भेटतील असं पुढे वर्णन केलं. स्वतःच्या बाहुबलाने समुद्र पोहून पार करता येईल. आपल्या दृष्टीने शक्य समुद्र पोहून जाणं पैल तीराला शक्य नाही. मागच्या युगाचा तर विचार सोडून दे, पण याच कलियुगामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे समुद्र पोहून पैल तीराला गेलेच ना. कदाचित महाराज म्हणतात तुम्ही समुद्र पोहून पैल तीराला जाल, पण साधू भेटेल असं नाही. एवढी दुर्लभ भेट आहे कोणाची? मग होतच नाही का? पुन्हा एक प्रश्न आहे. मग एवढी दुर्लभ आहे, त्यांनी तर ज्ञान दिल्याशिवाय मुक्त होत नाही. मग त्यांची भेट तर दुर्लभ आहे, मग होतच नाही का? होईल, पण त्याला तुमची अनेक जन्मातली लागेल. काय? पुण्य तिळ तिळ पुण्य साचा, तरी हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचीशी आतुडे समागम घडे, किंवा पुण्य फळे बहुता दिवसा भाग्य होत याचा, तसा झालो सन्मुख तो पैसा संत चरण ऐका. मग पूर्व जन्मातली अनंत जन्मातली पुण्य असेल तर त्या पुण्याच्या बळावर भेट होईल. कोणाची? संताची. त्याला पुण्यही लागेल. मग त्या पुण्याच्या बळावर संताची भेट झाली की लगेच ज्ञान देतील का? मग नाही. महाराज म्हणतात पूर्व पुण्याच्या बळावर साधूची भेट झाली तर त्यांना पहिला करावा काय? प्रणिपात, त्यांची सेवा करावी. त्या सेवेवर ज्या वेळेला ते संतुष्ट होतील मग ज्ञानासंबंधाने प्रश्न करावा आणि मग ते आपल्याला काय देतील? ज्ञान. आणि त्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होईल असं आपल्या धर्मग्रंथातलं मत आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानीला ते ज्ञान पैगा जरी मनी आथी तरी संताया भजावे तनु मनोजीवे अगरवत्ता करावे दास्य सकळ मग अपेक्षित ते सांगतील जेने अंतकरण बोधिले संकल्पा तेथ ज्ञानाचा. पण माऊली अगोदर म्हणतात पण तेथ सेवा हा हे महत्वाचं आहे. बरं, तेथ सेवा हा दारवंता मग तो स्वाधीन करी सुभटा कोणी. मग ते आपल्याला ज्ञान देतील आणि त्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होईल असं आपला धर्मग्रंथाचं मत आहे. म्हणजे ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो, पण ते ज्ञान देणारे संत आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात सहज त्यांच्या आलिंगनात सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता. कसा प्राप्त होतो? कसा संबंध आहे? त्याचा दुसरा संबंध असा आहे
तुकोबराच्या संत महात्मेच्या आलिंगनात मोक्षाची प्राप्ती सांगतात. ते संत सामान्य नाही. मग ते कसे? ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे किंवा कैवल्याचे अधिकारी, मोक्षाचे सोडी बांधी करी, या अधिकाराचे संत आहेत. म्हणून महाराज म्हणतात त्यांच्या आलिंगनातही प्राप्त होईल. कसा काय प्राप्त होईल? त्याचा तिसरा संबंध असा आहे, स्वतःला मोक्ष प्राप्त असणं वेगळं आणि स्वतःला प्राप्त असून इतरांना मुक्त करण्याचा अधिकार असणं वेगळं. आताही असे काही महात्मे ते स्वतः मुक्त आहेत पण ते इतरांना मुक्त करू शकत नाहीत. पण काही असे महात्मे ते स्वतःही मुक्त आहेत आणि इतरांना मुक्त करण्याचा त्यांना अधिकार आहे का? महाराज म्हणतात आम्ही तो आमच्या ताब्यात आहे. कोण? मोक्ष आम्हा घरी कामारी होय सांगू ऐसी. किंवा ज्ञानोबराय म्हणतात एरवी पाहता तो प्राप्त होणं दुर्लभ आहे. कोण? मोक्ष. मोक्ष दुराराध्य कीर होय. पण साधूच्या दृष्टीने विचार केला तर परी तो आराधितेचे पाय पाठवला तेथ जाय पायकू जैसा. या न्यायाप्रमाणे तो त्यांच्या ताब्यात ज्यांना जाऊन प्राप्त हो म्हटलं तो त्यांना जाऊन प्राप्त होतो. अशा योग्यतेचे अधिकाराचे संत आहेत. म्हणून महाराज म्हणतात सहज त्यांच्या आलिंगनात मोक्ष प्राप्त होईल. आलिंगन घडे मोक्ष सायू जाता जोडे ऐसा संताचा महिमा. मग संताच्या आलिंगनात मोक्ष प्राप्त होतो. 11 वाजले बरोबर. ठीक आहे, चालेल. कसा प्राप्त होतो आलिंगनात मोक्ष? आणखी त्याच्यावर बारकाव्याच्या शंका आहे. कारण आलिंगन कोणी देवा, कोणाला द्यावं? एक तर आलिंगन देताना वयामध्ये साम्यता असावी एक, किंवा अधिकारात तरी साम्यता असावी. मला सांगा 70-75 वर्षाचं म्हातार आहे, 70-75 वर्षाचं म्हातार आहे, मग त्याला 10-20-25 वर्षाचा मुलगा देऊ शकतो का आलिंगन? नाही. पण दोन्ही 25 वर्षाची मुलं असली तर एकामेकाला आलिंगन, किंवा दोन्ही 75 वर्षाची म्हातारी तर ते सुद्धा आलिंगन. बरोबर. म्हणजे आलिंगनात वयात काय पाहिजे? साम्य पाहिजे. तर चला, क्लास 1 अधिकारी 55 वर्षाचं त्यांचं वय, पण अधिकार कोणता आहे? अधिकारी तो क्लास 1 अधिकारी. आणि ते ज्या ऑफिसमध्ये, त्याच ऑफिसमध्ये चपराशाचं काम, म्हणजे बेल वाजली की पळत येणारा फाईल घेऊन, त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? शिपाई. त्याचंही वय तेवढंच आहे. किती? हा. आणि जो मेन अधिकारी आहे क्लास 1 त्याचंही वय, तो देईल काय त्याला? वय तर सारखंच आहे ना. अरे क्लास 1 अधिकारी चपराची पुढे मिळ बसंती. वय सारखं आहे पण अधिकार अधिकार नाही. ऐका, खरा काय लागतो? अधिकार लागतो. मला सांगा, भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला आलिंगन दिलंय, पण कधी मोह झाला, रथावरून खाली उडी टाकल्यावर दिलं काय? पळायला लागल्यावर? नाही नाही. त्या धर्मयुद्धामध्ये, कारण ही भगवंताची लीला आहे, खेळतो येण्याची चतुरा तू, असा भगवान येतो. कारण त्या धर्मयुद्धामध्ये भगवंतानी ज्या वेळेला सारथ्य पण भगवान करतात, तोच रथ जर भगवंतानी दुर्योधनाच्या दुःशासनाच्या समोर नेऊन उभा केला असता आणि अर्जुनाला म्हटलं असतं कर सुरुवात, तर अर्जुनाने उडी टाकली असती रथावरून खाली. युद्ध नको असं म्हटलं असतं का? समोर दुर्योधन दुःशासन पाहिल्यानंतर लगेच सुरुवात केली असती. पण भगवंताला लगेच युद्धाला सुरुवात करायची नव्हती, कारण हे गीताशास्त्र सांगता आलं नसतं ना. म्हणून रथ नेऊन उभा केला जिथे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य ही मंडळी होती, तिथे रथ उभा केला. आणि भगवंताने सांगितलं अर्जुना कर युद्धाला सुरुवात. अर्जुनाने समोर पाहिलं तर पितामह भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सगळे आपतिष्ट मंडळी पाहिली. आणि अर्जुन म्हणतोय भगवान हे सगळे आपतिष्ट आहेत, भगवान नातेवाईक आहेत,
त्यांना मारून मी राजगादीवर बसणार, त्यापेक्षा मला ते युद्धही नको आणि ते राज्यही नको. खाली उडी टाकली. भगवान म्हणतात, अरे अर्जुना, क्षत्रियाचा धर्म युद्ध करणं. ठीक आहे भगवान, क्षत्रियाचा धर्म आहे काय करणं, पण ज्यांना मारायचंय ते आमच्या कुलाचे कुलरक्षक आहेत, ज्यांनी आमच्या कुलाची वृद्धी केली ते पितामह भीष्माचार्य आहेत. पण तरी भगवान म्हणतात, अर्जुना असू दे, पण ते कोण्या बाजूने आहेत? अधर्माच्या बाजूने आहेत. विचार करू नको, मार, पाप लागणार. पुन्हा अर्जुन म्हणतोय, भगवान ते द्रोणाचार्य समोर ज्यांनी मला शिकवली विद्या, कोणती? हा पार्थ द्रोणाचा केला, जेने धनुर्वेद मदत झाला. भगवान ज्यांनी मला धनुर्विद्या शिकवली त्यांच्यावर बाण धरू मी आता. भगवान म्हटले, त्यांनी जरी विद्या शिकवली असली तरी मार, ते अधर्माच्या बाजूने. यावेळेला अर्जुन म्हणतोय, भगवान अहो ज्यांनी मला धनुर्विद्या शिकवली आता त्यांच्यावर बाण धरायला माझी का भस्मासुराची अवलाद आहे का? जे धेची कृपा लाही देवरू, ते धेची म्हणे मी व्यभिचारू, तरी काय भस्मासुर अर्जुन म्हणे. तरी भगवान म्हणतात, मार. विचार करू. अर्जुन तयार होत नाही, म्हणून हे सांगायला सुरुवात केलं. धर्मशास्त्र आपलं गीता ग्रंथ. मग त्याच्यात अर्जुनाने अनेक शंका ज्या ज्या आल्या त्या व्यक्त केल्या. प्रत्येक शंकेचं भगवंताने मग किती अध्याय सांगितले? 18 अध्याय सांगून झाले. अर्जुनाला पूर्ण ज्ञान प्राप्त झालं, देहाचं तादात्म्य सुटलं, युद्धाला तो तयार झाला आहे का? ही ज्या वेळेला त्याची स्थिती झाली कोणाची, त्यावेळेला भगवंताने त्याला स्वतः दिलंय. काय? पण कधी दिलं? पूर्ण ब्रह्म झाला पार्थू, पुढील साधावया कार्यार्थू. की ज्या वेळेला अर्जुनाची स्थिती बनली त्यावेळेला भगवान कृष्ण परमात्म्याने त्याला काय दिलंय? आलिंगन दिलं. कशा करता सांगतो मग. आलिंगना करता सुद्धा काय लागतो? दोन्हीचा अधिकारात साम्यता लागते. आता संत ही शंका, तशा आणखी बारकाव्याच्या शंका आहेत. कोणी द्यावं, कोणाला द्यावं. आता संतांच्या आलिंगनात मोक्ष प्राप्त होतो, आपण तर त्या योग्यतेचे नाही. पुण्य आपण एवढं तर करू शकतो ना, पुण्य प्राप्ती करू. त्याकरता अनेक वेगवेगळे मार्ग आहेत, साधन आहे. पुण्य प्राप्ती करता दान एक साधन आहे, नामस्मरण करणं हे एक साधन आहे, सेवा करणं हे एक, भजन भक्ती करणं हे एक. मग याची पुण्य जरी जमा केली तर त्या पुण्याच्या बळावर निश्चित होईल भेट कोणाची, निश्चित ज्ञान प्राप्त होईल आणि निश्चित आपण मुक्त हो. विठाला आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता, ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. ऐसा संताचा महिमा, कैसा संताचा महिमा. महाराज म्हणतात, ज्या महात्म्यांच्या संताच्या आलिंगनात मोक्ष प्राप्त होतो जीवाला, असे जे महात्मे संत आहेत त्या संताच्या चरणाजवळ जगात जिहुडी म्हणून तीर्थ आहेत, ते पवित्र शुद्ध सुचिरभूत पुनीत होण्याकरता येतात. पण कोणी असं म्हणेल, महाराज तीर्थ तमुळचे पवित्रच असतात, शुद्ध असतात, सुचिरभूत असतात, पुनीत असतात. मग त्या तीर्थाला पुन्हा पवित्र शुद्ध सुचिरभूत होण्याकरता जर साधूच्या चरणाजवळ यायची गरज काय? म्हणजे ते काही अपवित्र होतात का, अशुद्ध होतात का, अमंगळ होतात का तीर्थ? तर हो, होतात. तीर्थ सुद्धा अपवित्र अमंगळ अशुद्ध होतात. कधी? पापी माणसाने जाऊन केलं ना त्याच्यात. मग तीर्थ कुठलं, चंद्रभागा असो, गोदावरी असो, इंद्रायणी असो, कुठल्याही तीर्थामध्ये जाऊन स्नान केल्यानंतर पापी माणसाचं जातं काय? पाप धुतल्या तांदळासारखे होतात ते.
पुन्हा बेगबे सुरुवात करायला. पण त्या पापाचा परिणाम होतो कशावर? त्या तीर्थावर होतो, पाण्यावर नाही, तीर्थावर होतो. त्या तीर्थाला मलिनपणा येतो, तीर्थ अपवित्र होतात, तीर्थ अमंगळ होतात. पण त्याच तीर्थाला पुन्हा पूर्ववत होण्याकरता जगामध्ये एकच स्थान आहे, ते साधूचे चरण आहे. पण त्या साधूच्या चरणाजवळ तीर्थ येतात, पण कधी? पर्व काळाचा विचार करून येतात. तीर्थ पर्वता तीर्थ चालत नाही का? महाराष्ट्रात खरी मजा असते. तीर्थे पर्व काळ अवघी पायापे. सकळ पर्व काळाचा विचार करून जगातील सर्व तीर्थ कुठे येतात? साधूच्या चरणात. त्यांची इच्छा करीती सर्व काळ भावया निर्मळ हा नित्य त्यांची इच्छा करतात. कोणाची? संतांच्या चरणाची. पण कधी? पर्व काळाचा विचार करून. तीर्थया खाया येते पुण्यत व्हावया. तीर्थे तया ठाया इति पुनीत व्हावया. पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. त्याची अनेक प्रमाण आपण म्हणतो, ऐकतो. साधूच्या चरणाजवळ जगातील सर्व तीर्थ पर्व काळाचा विचार करूनच येतात. किंवा तोच पुरावा स्वतः भगवान शंकर सांगतात ना. शंकर सांगे ऋषिद वारी.
काळी इति पुंडलिका आणि पुंडलिक राय हे सर्व संतातले मुकुट मने पुंडली. कशा करता सांगतो, साधूच्या चरणाजवळ जगातली सर्व तीर्थ पर्व काळाचा विचार करून येतात. तीर्थी पर्व काळावघी पायापे ऐसा संताचा महिमा, कैसा संताचा महिमा तुका म्हणे. देवा त्यांची केली किंवा केल्या पावे. भजन करा एकदा. आता थोडा हात मांड्या घाला, सासरवाडीत बसल्यासारखं बसा. आता तरी निदान 2-5 मिनिटं, कारण प्रत्येक ठिकाणी बसण्याची जागा वेगळी का नाही. कीर्तनात कसं बसावं, सासरवाडीत कसं बसावा, मसन वाट्यात कसं बसवा, चौकड सारखंच बसावं, स्मशानात कसं बसलं पाहिजे. मी म्हणतो आपण कोणाच्या मैतीला गेलो, तिथं गेल्या होती गेलेली व्यक्ती जरी आपल्याला असं वाटत असलं, म्हणजे सगळ्या गावालाच वाटत असलं बा ही गावची काय म्हणतात कारण भाषा फरक. ही गावची ठीक आहे, आमच्याकडे म्हणतात ही गावची पिढा गेली बुवा, ही गावची ब्याज गेली बुवा, तुमच्याकडे गाण म्हणतात, म्हणजे सगळं ती एकच. हा असा जरी असला गेलेला, पण त्याच्या कुटुंबाला दुःख आहे का नाही, त्याच्या नातेवाईकाला, मग तिथं ते आक्रोश करतात, रडतात. आता आपण तिथं गेलं म्हणजे त्यांच्या दुःखात सहभागी व्हायचंय, म्हणून तिथं गेल्यावर पुन्हा म्हणून नाराज होऊन बसलं पाहिजे ना. नाही तिथं आडी टाकली, तुपारी कात्री दूर करा, घ्या गोपाळराव, घ्या शामराव, घ्या माणिकराव, मोठ्याला गप्पा मारतो. तिथं बसून अशी गप्पा मला जागा आहे का नाही. मग तिथं गेलं आपलं असं नाराज होऊन तिथं बसलं पाहिजे, ती बसायची जागा. आपल्याही मनात वाटत असलं पाहिजे गेलं ती बरं झालं पाहिजे, असं जरी असलं पण तिथं असं बसलं पाहिजे. मग तिथं ती बसायची जागा आहे कुठली. हा सासरवाडीत गेल्यावर कसं बसलं पाहिजे. हे काय असं कसं बसलं पाहिजे मला कसं व्हायचं लग्न. ठीक आहे, तुम्हाला तू काय अनुभव, पण दुसऱ्या बरोबर संघ कोण नेल नाही का तुम्हाला सासरवाडीला जाताना. नाही सासरवाडीत गेल्यावर आडी फिडी टाकून असं आयटीत बसला पाहिजे रुबाबला. त्याचं वजन पडलं पाहिजे तिथल्या मंडळावर, बरोबर. तिथली बसायची जागा आहे, हाडी फिडी टाकून आयटीत बसला पाहिजे, त्याचं वजन पडलं पाहिजे. नाही तर तिथं जाऊन जर अशी बैठक मारली, हा तर सासू मध्ये परडी देऊ का तुमच्या हातात, घर येता का मागून, असं घेऊ ना. सासरवाडीत हाडी फिडी टाकून आयटीत बसायचं, मसन वाट्यात कुचवून बसायचं आणि कीर्तनात वर गुडगं करू. सासरवाडीत जेवढा आयटीत बसतो त्याच्यापेक्षा आयटीत बसायचंय कुठं, कीर्तनात. कारण कीर्तन हे स्वतःच्या उद्धाराचं एक माध्यम आहे, करमणुकीचं साधन नाही. ते बनवलंय लोकांनी. आणि आता तर ते कलेचा प्रभाव असल्यामुळे बऱ्याच लोकांना वाटतं विनोद, चाटा चुटा, करमणूक करणं म्हणजेच कीर्तन आहे. पण असं जर ते राहिलं तर अजून 10-20 वर्षांनी भविष्यात लोकांना वाटेल हे विनोद, सासुकरणाच्या गोष्टी, कविता, गाणे हाच संप्रदाय काही असं वाटेल. पुढं गाणे, कविता, चाटा चुटा म्हणणं यालाच संप्रदाय असं म्हणतात. असं होईल भविष्यात पुढं. तर जेणेकरून संप्रदाय आपली फड करायची परंपरा जेणेकरून अव्याहत टिकून राहील, ही जबाबदारी कोणाची म्हणा ना. आपली म्हणणं तरी माधव जरा बरं होईल. म्हणजे तुमच्या सोबतीत नाही घेतलेलाच वारसा तो. पण ही सगळ्याची जबाबदारी, श्रोतेची जबाबदारी, गुणीजनांची जबाबदारी, महाराज मंडळीची त्याच्यात जबाबदारी. कारण आपण ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, संत वाङ्मय सोडून काही सांगू नियमताच आहे. एखाद्याला ते फार वेदांत सांगता येत नसला तर सांगू नका, फार किचकट विषय नसला सांगता येत तरी सांगू नका. साधूचं चरित्र सांगा, एखाद्या भक्ताचं चरित्र सांगा, 18 पुराणे चरित्र सांगा, ती भक्तीचे ती सुद्धा काय. हा पण याच्या व्यतिरिक्त काही सांगू नका. गाणे म्हणू, कविता म्हणू, आणि तुम्ही सुद्धा ऐकू. ऐ तुमची बी जबाबदारी आलं लक्षात.
अन्य काही जेणेकरून संप्रदायाला काही गालबोट लागेल, संप्रदायाला काही बाधा येईल असं आपलं कुठलंच वर्तन वागणं बोलणं कर्म कुठलंच नसावं इतका त्याचा अर्थ आहे. मी कशा करता सांगतो तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा मोठ्या प्रेमाने भजन करा. उडोबार घुमाई, म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. असो या अभंगाचा थोडक्यात शब्दशः अर्थ मी माझ्या अल्पमतीने आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. जे योग्य आहे ते मायबाप संताचा आहे. सर्व उपस्थित महाराज मंडळी गुरुजन गायक वादक सर्वांच्या